पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोहान्सबर्ग इथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली। ऑस्ट्रेलिया G20 मधला महत्त्वाचा भागीदार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली। दहशतवादाविरोधातील वैश्विक लढ्याला अधिक बळकट करण्याची कटिबद्धता यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केली। या चर्चेमध्ये संरक्षण, सुरक्षा, अणुऊर्जा आणि व्यापार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून या क्षेत्रांमध्ये पुढील वाढीकरता प्रचंड संधी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। यासोबतच शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या मुद्द्यांवरही चर्चा झाली। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपर्स या दक्षिण आफ्रिकेच्या तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष कूस बेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फॅब्रिसिओ लॉयल यांच्याशीही चर्चा केली। भारतीय डिजिटल क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स आणि अवकाश अशा क्षेत्रांमधील गुंतवणुकीबाबत यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा झाली। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीय समुदायातील नागरिकांसोबत संवाद साधला। विविध मुद्द्यांवर त्यांनी त्यांचे अनुभव ऐकले आणि त्यांना असं काम सुरू ठेवण्याची सूचना केली। तसंच दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद यासारख्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी स्थानिकांना केलं। दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्याला असलेल्या मूळच्या भारतीय नागरिकांच्या 7व्या पिढीलाही समुद्रापार भारतीय नागरिक अर्थात OCI या सुविधेचा लाभ देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलाय। याआधी ही सुविधा केवळ 4थ्या पिढीपर्यंतच्या नागरिकांपर्यंतच मर्यादित होती। याबद्दल स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय। जो उनका विजन था और इसको मंदिर में रखा जाएगा, उनकी शुभकामना के रूप में प्रधानमंत्री जी के साथ भेंट करके बहुत अच्छा लगा। उन्होंने जो 2-3 बात खास करके कही, पहले तो ये पूछा हमसे कि आप इतने सारे लोग हैं, भाषा के लिए कुछ कर रहे हो क्या, भाषा चल रही है क्या। और दूसरा उन्होंने ये बताया कि 18 लाख यहाँ पे भारतीय है, कम से कम टूरिज्म के लिए आप उनको प्रमोट कीजिए। हर साल एक आदमी एक बंदे को भेजेंगे भारत के प्रवास के लिए, तो भारत में टूरिज्म बढ़ेगा। और दूसरा उन्होंने ये बताया कि जो यहाँ से 5-6 पीढ़ी से यहाँ से लोग जो है उनके साथ एक स्पोर्ट्स का आयोजन किया जाएगा, ऐसा भारत सरकार का इरादा है। दक्षिण आफ्रिकेत 18 लाख भारतीय नागरिक असून त्यांनी दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असं ते म्हणाले। यावेळी त्यांना चिन्मय मिशनतर्फे कलशही प्रदान करण्यात आला। हा कलश डर्बन इथल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे।